काय होतं की एखाद्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हा काहीतरी एक प्रश्न निर्माण होतो त्या फॅमिली समोर. आणि मग आता मुलगी कुठं शोधायची, काय करायचं, चांगली मुलगी मिळेल का, यासाठी शोधाशोध सुरू असताना काही एजंट्स आहेत की जी लोक फक्त त्या मुली ज्या आहेत त्या शोधून देण्याचं काम करतात. त्या मुलींच्या ज्या फॅमिलीज आहेत असं दाखवण्यात येतं की ती गरीब घरातील मुलगी आहे, त्यांना तुम्ही काही विशिष्ट रक्कम दिल्यानंतर ते त्या लग्नाला तयार होते. एखाद्या एजंटला विवाहासाठी पैसे देणं, एखाद्या मुलीच्या घरच्यांना त्या मुलीला लग्न कर म्हणून पैसे देणं, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फूस लावून लग्न केल्या इतकीच गंभीर स्वरूपाची आहे. उद्या जर तुम्ही असा प्रयत्न केला म्हणून उघडकीस आलं तर संबंधित मुलावर देखील केस होऊ शकते. त्यावेळेस या ज्या गोष्टी आहेत यासाठी म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या मध्यस्थ जर कोणी असतील तुमचे तर ते बघा. तर ते ऑनलाईन लग्न होतं, मध्यस्थ हा प्रकारच अस्तित्वात नव्हता त्यांच्याकडे. आणि अचानकपणे एक दिवस ते माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की ती जी मुलगी आहे ती मुलगी घरातल्या सगळ्या चीज वस्तू, ऐवज, पैसा सगळं घेऊन निघून गेलेली आहे आणि ती कुठे गेली आहे ते माहिती नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता ऑनलाईन मॅरेजेस होताना मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा आता पुण्यात पण आपल्याकडं या गोष्टी चालू झालेल्या आहेत की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी आहेत, खाजगी गुप्तहेराकडनं संबंधित मुलीची किंवा मुलाची माहिती मिळवली जाते. म्हणजे लग्नाच्या सारख्या गोष्टीमध्ये देखील तुम्ही आता डिटेक्टिव्ह वापरतायत किंवा खाजगी गुप्तहेर वापरून तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवतायत किंवा संबंधित मुलगी किंवा मुलगा कसा आहे. तो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेकंड पार्ट मध्ये, ज्यामध्ये आपण जास्त करून फ्रॉड मॅरेज जे होतात त्याबद्दल जास्त बोलणार आहोत. सो सर, माझा फर्स्ट क्वेश्चन हाच आहे की बेसिक फ्रॉड मॅरेज एक म्हणजे डेफिनेशन काय, फ्रॉड मॅरेज म्हणजे काय? फ्रॉड मॅरेज किंवा फेक मॅरेज आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ज्या लग्नांचा पाया जो आहे तो फसवणूक करून झालेला असतो किंवा लग्न जेव्हा फसवणूक करून किंवा फसवून केलं जातं त्याला आपण साध्या सोप्या भाषेत फ्रॉड मॅरेज असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले टाइप्स आहेत म्हणजे आपण बघू शकतो की जे ऑनलाईन साइट्स आहेत त्याच्यावरून हे जास्त करून फ्रॉड्स होतात. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला एक उदाहरण आधी देतो. दोन वेगळे प्रकार आहेत हे आधी लक्षात घ्या की फ्रॉड मॅरेजेस जे आहेत त्याच्यामध्ये असं पण बऱ्याच केसेसमध्ये आपण पाहतो की लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्ये त्या पतीला किंवा पत्नीला हे समजतं की आपली फसवणूक झालेली आहे. ही जी फसवणूक आहे ती फसवणूक जी आहे ती दोन वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. पहिला प्रकार जो आहे त्याच्यामधली जी फसवणूक आहे ती कशी असते की तो वधू किंवा वर जे आहे आयदर हजबंड ऑर वाईफ यांच्यापैकी एक व्यक्ती जी आहे तिचं कायद्याने संज्ञान नसेल किंवा तिचं जे काय वय आहे ते वयच जर कमी असेल, लग्नाचा अधिकार त्या वयामध्ये प्राप्त नाही अशा वयात जर ते लग्न झालं असेल तर ते देखील फेक मॅरेज किंवा फ्रॉड मॅरेजमध्ये येतं, ज्याला आपण नलिटी किंवा नलिफाय देखील म्हणू शकतो. दुसरा विषय असा असतो की जर ती व्यक्ती अनसाऊंड माइंडची असेल, म्हणजे लग्नानंतर जर त्या पत्नीच्या किंवा पतीच्या लक्षात येत असेल की आयदर स्पाऊस हजबंड किंवा वाईफ जी आहेत ती व्यक्ती वेडसर आहे, मेंटली फिट नाहीये, तर यावेळेस देखील तो जो विवाह आहे तो फसवणूक करून झालेला विवाह असतो. म्हणजे एखाद्या वेडसर मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर जर कोणी लग्न लावून दिलं तर ती फसवणूक असते, तेव्हा त्याला देखील फसवून केलेलं किंवा फ्रॉड मॅरेज आपण म्हणू शकतो. तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये फिजिकल कॅपॅसिटी जी आहे, शारीरिक क्षमता जी आहे ती त्या मुलाची किंवा मुलीची कमी असते किंवा त्याच्यामध्ये वैगुण्य असतं, प्रॉब्लेम असतात, ज्याच्यामध्ये त्यांचा जो विवाह आहे तो कन्झम्पशन ऑफ द मॅरेज होऊ शकत नाही. म्हणजे ते पती पत्नी म्हणून शारीरिक दृष्ट्या पण एकत्र राहू शकत नाहीत. अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेस देखील ते जे काही लग्न असतं ते लग्न जर ही गोष्ट माहिती असून त्यांनी केलं असेल तर आपल्याला त्याला फ्रॉड मॅरेज म्हणतात. तर काय होत असतं की फ्रॉड मॅरेजेस जे आहेत त्या फ्रॉड मॅरेजेसमध्ये जर शारीरिक क्षमता नसेल तर तो विवाह जो आहे ते कन्झम्पशन ऑफ द मॅरेज होत नाही. अशा केसमध्ये देखील फसवणूक केली जाऊ शकते. म्हणजे एखाद्याचं वय कमी असणे, त्याची मानसिक स्थिती जी आहे ती वेडसर असणे किंवा अनसाऊंड माइंडचा असणे किंवा शारीरिक क्षमता नसणे, अशा कंडिशनमध्ये जर त्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह एकमेकांबरोबर झाला असेल तर ते लग्न फसवणूक करून केलेलं लग्न असतं. याच्यात अजून एक प्रकार घडतो की जो आजकाल तुमच्या इंटरनेटच्या युगात किंवा आपण ऑनलाईनच्या युगात खूप मोठा झाला असं म्हणून, त्याच्यामध्ये ना की त्या मुलाची
लग्नाच्या दरम्यान किंवा लग्नाच्या नंतर खूप मोठी आर्थिक फसवणूक केली जाते, ज्याला आपण सध्याचे काही आपण लुटेरी दुल्हन म्हणून हा जो काही प्रकार आहे की याच्यामध्ये अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत या केसेस गेल्या आहेत. आणि या विषयांवरती आपण आज प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम किंवा वेगवेगळ्या समस्या आपण बघतोय. ठीक आहे, तर अशा ज्या केसेस असतात या केसेसमध्ये ती जी फसवणूक आहे किंवा ते जे फ्रॉड मॅरेज आहे ते तुम्ही आत्ता जे मला ऑनलाईन बद्दल विषय काढलात म्हणून अगदी स्पेसिफिकली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो की ऑनलाईन जे काही साईट्स आहेत त्या साईट्सवरून विवाह होताना किंवा मॅरेजेस होताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या अत्यंत भयानक आहेत. मी त्याला भयानक हा शब्द का वापरतोय त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. एक पुण्यातलीच आपली इथली गोष्ट आहे की त्या व्यक्तीने ऑनलाईन साईटवरून बघून त्यांचं लग्न झालं. ते जरी म्हणजे मोठे बिझनेसमॅन आहेत, पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत, पण त्यांचं जे ओरिजिन आहे ते राजस्थान मधलं होतं. तेव्हा त्यांनी ऑनलाईन साईटच्या माध्यमातून त्या राज्यातून जयपूर मधून एक साधारण त्यांना स्थळ आलं. त्यांनी त्या स्थळाबरोबर बोलणी केली. बोलणी केल्यानंतर त्यांच्या सगळ्या गोष्टी जुळल्या असं त्यांना वाटलं. वाटल्यानंतर ती जी काही मुलगी आहे ती मुलगी राहायला आली. राहायला आल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे लग्नाच्या नंतर जेव्हा ती पुण्यात राहायला आली तेव्हा काही दिवसांनी त्या मुलाच्या हे लक्षात आलं की आपली पत्नी जी आहे ती आपल्याला पतीचा दर्जा देत नाही, त्याच्याबरोबर कुठलेही शारीरिक संबंध ठेवत नाही, त्याला कुठलाही मानसिक आधार देत नाही किंवा पती म्हणून त्याला वागणूक देत नाहीये. त्यावेळेस त्यांनी या गोष्टीबद्दल तिला विचारायला सुरुवात केली. ती त्यावेळेस त्याला स्पष्ट सांगून टाकलं की मी जे काय तुझ्याबरोबर लग्न केलेलं आहे हे काही मला करायचं नव्हतं आणि माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, मला तुझ्याबरोबर राहण्याची इच्छा नाही. दॅट वॉज अ शॉकिंग न्यूज. तो जो मुलगा आहे तो त्याचे आई वडील सगळे माझ्याकडे आले ऑफिसला आणि त्यांनी मला सगळा प्रकार सांगितला. आता ती मुलगी फक्त म्हणत होती की माझं आधी लग्न झालेलं आहे. तर हे फक्त ती म्हणत असणं आणि तिचं खरोखर लग्न झालेलं असणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे तिच्या विरुद्ध तशा पद्धतीने कुठली केस करता येऊ शकत नाही जर आपल्याकडे त्याचा काही पुरावा नसेल तर. त्यावेळेस या ज्या गोष्टी आहेत यासाठी म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या मध्यस्थ जर कोणी असतील तुमचे तर ते बघा. तर ते ऑनलाईन लग्न होतं, मध्यस्थ हा प्रकारच अस्तित्वात नव्हता त्यांच्याकडे. आणि त्याच्यानंतर जेव्हा काही दिवसांचा पिरियड गेला तेव्हा ते प्रयत्न करत होते की बाबा ती आज किंवा उद्या बदलेल. आणि अचानकपणे एक दिवस ते माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की ती जी मुलगी आहे ती मुलगी घरातल्या सगळ्या चीज वस्तू, ऐवज, पैसा सगळं घेऊन निघून गेलेली आहे आणि ती कुठे गेली आहे ते माहिती नाही. या संदर्भात पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यात आली. कंप्लेंट झाल्यानंतर तिचा शोध घेणं चालू झालं. आता हे जी लोक होते हेही चांगले मोठे बिझनेसमॅन होते. त्यांनी त्या पद्धतीने सगळा शोध घेतला, त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट वापरले. त्यावेळेस असं कळलं की ती जी मुलगी आहे ती यांच्या घरातलं सगळं सोनं नाणं आर्थिक गोष्टी घेऊन पैसे घेऊन जयपूरमध्ये एका ठिकाणी राहत आहे. आणि मग तिच्यावर ते फसवणूक केली आहे, फसवून लग्न केलं आहे. एवढीच एक केस झाली नाही तर तिच्यावरती मग घरफोडी करणे, लुटणे या पद्धतीच्या केसेस तिच्यावर फाईल झाल्या. या केसेस फाईल झाल्यानंतर जेव्हा त्या मुलीला पकडण्यात आलं तेव्हा पोलिसांना असं लक्षात आलं की अशा पद्धतीने या पद्धतीमध्ये वापरून या गोष्टी वापरून तिने यापूर्वी देखील बरेच लग्न केलेले आहेत. ऑनलाईन साईट्सवर ती त्याच पद्धतीने स्वतःचं रजिस्ट्रेशन करायची. ती मुलगी पकडली गेली. जे पैसे तिने ऑलरेडी खर्च केले होते त्यांची रिकव्हरी हा प्रश्न अजूनही चालू आहे. थोडंफार सोनं नाणं त्यांना मिळालं. पण मग ऑनलाईन लग्न करताना तुम्ही कोणते निकष तपासतायत या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. नाहीतर फक्त आपण एक फेक किंवा फ्रॉड मॅरेजेस म्हणत असतो पण याच्यामध्ये काही असे क्राईम पण घडू शकतात की एखादी अशी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी घडते की जी तुम्ही विचारही करू शकत नाहीत. किंवा अशा पद्धतीने एखादी ऍक्टिव्हिटी घडल्यानंतर जर त्या मुलीने संबंधित मुलाविरुद्ध काही वेगळ्या केसेस फाईल केल्या तर तो देखील तुम्ही विचार न करणारा पलीकडचा प्रकार करतो. जे मी मगाशी बोलताना तुम्हाला भयानक हा शब्द वापरला त्याबद्दल सांगतो. आपल्या पुण्यातलीच एक केस आहे ज्या केसमध्ये संबंधित मुलीने, ती जी मुलगी आहे ती दुसऱ्या राज्यातून आलेली होती, त्या मुलीने लग्नानंतर काही दिवसात ताबडतोब घरी गेल्यानंतर त्या मुलावर, त्याच्या वडिलांवर, सगळ्यांवर कंप्लेंट फाईल केली की हे जे सगळी लोक आहेत या सगळ्या लोकांनी मला फक्त त्रासच दिला नाही तर यांनी माझा वापर करून पैसे कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड दे आर ट्राईंग टू
इन्सिस्ट की मी प्रॉस्टिट्यूशनचा बिझनेस करावा किंवा त्या प्रोफेशनमध्ये जावं, अशा पद्धतीचे आरोप झाले. दॅट इज ऑल्सो द ऑनलाईन थिंग. त्यामुळे काय होतं की अशा जर केसेस तुमच्या समोर आल्या की इतक्या खालच्या लेवलला जाऊन किंवा वेगळ्या पद्धतीचे आरोप जर घडत असतील, तर मग अशा वेळेस ही जी काही विवाह संस्था आहे त्याबद्दल प्रश्न निर्माण होतात. जसं आपण मगाच्या सेशनमध्ये बोललो की पळून जाऊन लग्न, किंवा त्यामध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना ओळखत असतात, त्यांच्यामध्ये एक रॅपो मेंटेन झालेला असतो, किंवा जे अरेंज मॅरेजेस व्हायचे ते पण पूर्वी ओळखणाऱ्या फॅमिलीजमध्ये व्हायचे. ऑनलाईन जे आहे ते बऱ्याच वेळेस फेक आहे. आपण जेव्हा फेक मॅरेजेसचा विचार करतो तेव्हा फक्त फेक मॅरेजेस हे कायद्याने कुठले आहेत त्यापेक्षा पण पलीकडची एक बाजू आहे की ऑनलाईन मध्ये जे फेक मॅरेजेस होतात ते शोधणं तसं खूप अवघड आहे. आणि लग्न झाल्यानंतर जर या गोष्टी समोर आल्या तर त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस होऊ शकतात. आता सगळं जग ऑनलाईन झालेलं आहे, सो ह्याच्यामध्ये नेमकं काय गांभीर्याने घेतलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, याच्यामध्ये सोल्युशन काय आहे? याच्यामध्ये सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये आता काही साईट्स जे आहेत त्यांच्याकडे पण ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात. तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमची इलेक्शन कार्ड या गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात. याच्यामध्ये तुमचं जे काही एज्युकेशनल डिटेल्स आहेत ते व्हेरीफाय केले जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता ऑनलाईन मॅरेजेस होताना मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा आता पुण्यात पण आपल्याकडं या गोष्टी चालू झालेल्या आहेत की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी आहेत, खाजगी गुप्तहेराकडनं संबंधित मुलीची किंवा मुलाची माहिती मिळवली जाते. म्हणजे लग्नाच्या सारख्या गोष्टीमध्ये देखील तुम्ही आता डिटेक्टिव्ह वापरतायत किंवा खाजगी गुप्तहेर वापरून तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवतायत किंवा संबंधित मुलगी किंवा मुलगा कसा आहे, ती फॅमिली कशी आहे, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, आणि या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर मग गो अहेड आहे, मग लग्न करायचं की नाही ठरतंय. अशा पद्धतीने देखील काही संस्था काम करतायत सध्या. ओके, सो याच्यामध्ये सर जसं की आपण म्हणणार की ऑनलाईन होतं हे सगळं, पण काही ऑफलाईन केसेस पण आपण बघतो ज्याच्यामध्ये बाहेरच्या राज्यातल्या मुली आणल्या जातात आणि ते इथे येऊन पैसे वगैरे घेऊन परत जातात. सो असे काही केसेस तुमच्या एवढ्या प्रॅक्टिसमध्ये आल्या आहेत का? आल्या आहेत. अशामध्ये काही केसेस अशा आहेत की जिथे काय होतं की एखाद्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हा काहीतरी एक प्रश्न निर्माण होतो त्या फॅमिली समोर. आणि मग आता मुलगी कुठं शोधायची, काय करायचं, चांगली मुलगी मिळेल का, यासाठी शोधाशोध सुरू असताना काही एजंट्स आहेत की जी लोक फक्त त्या मुली ज्या आहेत त्या शोधून देण्याचं काम करतात. त्या मुलींच्या ज्या फॅमिलीज आहेत असं दाखवण्यात येतं की ती गरीब घरातील मुलगी आहे, त्यांना तुम्ही काही विशिष्ट रक्कम दिल्यानंतर ते त्या लग्नाला तयार होतील. काय केलं जातं की जेव्हा हुंडाबंदी किंवा आपण ज्याला डावरी प्रोहिबिशन ऍक्ट जो म्हणतो, तर त्यानुसार हुंडा हा तर बेकायदेशीर आहे, परंतु आता असं झालेलं आहे की याच्याबद्दल देखील आता कायदे आणावे लागतील की फक्त मुलीकडून मुलगा हुंडा घेतो असं नाही, तर मुलगी देखील मुलाकडून हुंडा घ्यायला लागलेली आहे. आणि तो जो हुंडा आहे तो घेताना जेन्युइन केस असेल, खरंच त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल तर होऊ शकतं, एखाद्या वेळेस आपण समजू शकतो. पण हा जो हुंडा आहे, हा हुंडा म्हणजे फक्त त्या लग्नासाठी म्हणून संमती मिळण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातो. याच्यामध्ये लिटरली आपण असं म्हणू शकतो की हे व्यवहार होतात. आणि हे जे आर्थिक व्यवहार आहेत याच्यामध्ये कुठेही भावना किंवा फॅमिलीज या जोडल्या जात नाहीत. असे आर्थिक व्यवहार करून जर कोणी लग्न करत असेल तर ते बेकायदेशीर आहेत. एखाद्या एजंटला विवाहासाठी पैसे देणं, एखाद्या मुलीच्या घरच्यांना त्या मुलीला लग्न कर म्हणून पैसे देणं, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फूस लावून लग्न केल्या इतकीच गंभीर स्वरूपाची आहे. उद्या जर तुम्ही असा प्रयत्न केला म्हणून उघडकीस आलं तर संबंधित मुलावर देखील केस होऊ शकते. जसं आपण पूर्वी म्हणायचो की हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे, तोच प्रकार इथे पण आहे. हे लक्षात घ्या की जर तुम्ही पैसे देऊन त्या मुलीची संमती मिळवत असाल तर हा देखील गुन्हा आहे. हे सिद्ध झालं तर संबंधित मुलाला किंवा त्याच्या आईवडिलांना देखील शिक्षा होऊ शकते. तो होतं की आपण जे गावाकडे केसेस होतं असं म्हणतोय, त्याच्यात असे की लिगल अवेअरनेस जो आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे. त्यांना आजही हे समजत नाहीये की या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे. आज तुमच्या माध्यमातून जेव्हा मी आता इथं सांगतोय की जसं पूर्वी हुंडा देणं ही जी प्रथा होती ती मोडीच निघाली, बऱ्याच अंशी ती मोडीच निघाली. का निघाली? कारण खेडेगावापर्यंत ही बातमी पोहोचली किंवा हा कायदा पोहोचला की हा गुन्हा आहे, याच्यावर केस होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. तसंच तुम्ही एखाद्या मुलीला किंवा मुलीच्या घरच्यांना किंवा एजंटला पैसे देऊन लग्न करत आहात किंवा पैसे देऊन मुलगी आणत आहात, हा देखील गुन्हा आहे. ही गोष्ट जेव्हा तळागाळापर्यंत पोहोचेल तेव्हा आपण म्हणू शकू की या गोष्टी बंद होतील म्हणून.
त्यामध्ये असं आहे की जर त्या मुलांनी पैसे देऊन त्या मुलीबरोबर लग्न केलं आहे आणि आता ती मुलगी पळून गेलेली आहे किंवा ते पैसे देऊनही त्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली, तर संबंधित व्यक्ती त्या मुलाविरुद्ध, तिच्या घरातल्या लोकांविरुद्ध, त्या एजंट विरुद्ध जो कोणी मध्यस्थी होता, सरळ सरळ पोलीस कंप्लेंट फाईल करू शकतात. अंडर सेक्शन 420 फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करू शकतात. एक्स्टॉर्शनचे देखील गुन्हे याच्यामध्ये दाखल केले जाऊ शकतात. याच्यामध्ये चोरीचा देखील गुन्हा दाखल होतो. परंतु हे करताना तुम्ही जागरूक राहून ताबडतोब पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणे, संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करणे. आणि एक मुख्य विचार आपण केला पाहिजे की 4 लोकांना हे कळल्यानंतर माझं कुठेतरी इज्जत जाणार आहे, सगळे लोक माझ्यावर हसतील म्हणून जर तुम्ही गप्प राहणार असाल तर जो गप्प राहतो त्याला कायदा मदत करत नाही. कायदा त्यांनाच मदत करतो जो स्वतःच्या हक्काबाबतीत जागरूक आहे. तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही समोर आलं पाहिजे, कंप्लेंट केली पाहिजे. माझी फसवणूक झाली आणि मी ती माझ्या मनातच ठेवली, कारण का आता 4 लोकांना कळेल की माझी फसवणूक झाली आहे आणि मग लोक मला हसतील, असा जर मी विचार करत असेल तर त्या फसवणूक झालेल्या व्यक्तीला कुठलाही कायदा न्याय देऊ शकणार नाही. आता फसवून झालेली लग्न आपण जर या विषयावर विचार केला तर फसवणूक ही कधीही होऊ शकते. म्हणजे लग्न होताना झालेली फसवणूक असो किंवा लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर झालेली फसवणूक असो किंवा लग्नाला 20 वर्ष झाल्यानंतर झालेली फसवणूक असो. एखादा पती आणि पत्नी जे आहेत या नात्यांमध्ये पत्नीने पतीला फसवलं आहे किंवा पतीने पत्नीला फसवलं आहे, अशा प्रकारची जी फसवणूक आहे ती जेव्हा होईल त्यावेळेस तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. तेव्हा फसवून झालेलं लग्न जे आहे ते लग्न हे फसवून झालं आहे म्हणून ती सुरुवात जी आहे त्याचबद्दल फक्त आपण विचार करायचा असं नाही. तर संसार करत असताना देखील मधल्या काळात जर तुमची कुठली फसवणूक होत असेल तर ती फसवणूक सहन करणे हा देखील एक गुन्हा आहे. कारण बऱ्याच घरांमध्ये ज्या आपण केसेस बघतो त्याच्यामध्ये लग्नाला 14 वर्ष होतात, 15 वर्ष होतात आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी ते केस फाईल करण्याचा विचार करतात. मग त्यावेळेस त्यांची मुलं मोठी झालेली असतात किंवा इतर गोष्टींसाठी म्हणून केस केली जात नाही. आणि असे काही लग्न आहेत ज्या लग्नांमध्ये फसवणूक झालेली आहे, अन्याय झालेले आहेत, परंतु त्यावेळेस केस केली नाही म्हणून आता पण केस केली जात नाही आणि ते संसार जे असतात ते तसेच चालू राहतात, ज्यांना संसार म्हणणं देखील प्रश्नचिन्ह असतं. तेव्हा आपण जागरूक कधी आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि फसवणूक होती आहे हे जर लक्षात आलं तर आयदर स्पाऊस, पतीचे किंवा पत्नीच्या हे लक्षात येते की मला फसवलं जाते, तर त्याच वेळेस त्यांनी त्याबद्दल जाब विचारणे आणि प्रसंगी तक्रार दाखल करणे हे महत्वाचं ठरतं. ओके सर, ह्याच्यामध्ये पनिशमेंट कोणत्या लेवल पर्यंत भेटते, म्हणजे काय काय पनिशमेंट भेटू शकतात जर असं कोणी करतंय? सो ह्याच्यामध्ये पनिशमेंट मध्ये काय काय होतं? याच्यामध्ये जर आपण फसवणुकीमध्ये जर आपण आर्थिक फसवणूक बघितलं तर आर्थिक फसवणुकीमध्ये संबंधित जी रक्कम आहे ती रिकव्हर करणे, तसेच 2 ते 3 वर्षापर्यंत पुढची शिक्षा जी आहे ती होऊ शकते. याच्यामध्ये फसवणुकीमध्ये अजून काही प्रकार असे घडतात की जिथे आपण त्याला असं नाव देऊ शकतो की ती जी फसवणूक आहे त्यामध्ये सध्याच्या काळामध्ये काही आपण विचित्र अश्लील व्हिडिओज आहेत किंवा काही इलिसिट फोटोज आहेत किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, या आयदर स्पाऊस एकमेकांच्या काढणे किंवा त्या ज्या आहेत त्या समाज माध्यमांवर पाठवणे किंवा स्वतःच्याच घरात स्वतःच्याच पत्नीचे जे व्हिडिओज आहेत ते कुठल्या तरी अशा चॅनलला विकणे किंवा ते व्हिडिओज तयार करणे, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडतात. आणि त्यांना 7 वर्षापेक्षा जास्त पण पनिशमेंट आहेत, रिगरस इम्प्रिझनमेंट आहेत. अशा प्रकारचे गुन्हे जर घडत असतील तर त्यावेळेस आपण फक्त या गोष्टीचा विचार करून गप्प राहण्यात अर्थ नाही की ती पत्नी आहे किंवा तो पती आहे, किंवा अशा गुन्ह्यांना वेळीच आवर घालण्यासाठी म्हणून आपण त्याची तक्रार करणे किंवा कंप्लेंट फाईल करणे हे महत्वाचं ठरतं.